2029च्या निवडणुका आता काही फार लांब राहिल्या नाही आहेत. कारण 2च वर्ष राहिलेले आहेत. 2024च्या ज्या निवडणुका झाल्या, 2024, 25 आणि 26 असे 3 वर्ष जवळजवळ निघून गेलेले आहेत. 26 म्हणजे अर्ज गेलेलेच आता. म्हणजे 2-2.5 वर्ष फक्त उमेदवारांना प्रचारासाठी किंवा तयारी करण्यासाठी लागणार आहेत उमेदवार. आणि 2029च्या निवडणुकीचं भवितव्य फार वेगळ्या पद्धतीचं आहे, की कुणी तर्कही करू शकणार नाही आहे. म्हणजे अचानकपणे असं काय घडणार आहे की त्याबद्दल कुणी अद्यापपर्यंत देखील तर्क केलेला नाही आहे. ज्या आपल्या भारतातील नामवंत जे ज्योतिषी आहेत किंवा भविष्यवेत्ते आहेत, त्यांनी 2029च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे काही विधान केलेलं आहे, ते विधान ऐकल्यानंतर तुमचं म्हणजे एकंदरीत चमत्कार असंच तुम्हाला असं वाटेल की हे बोलतात काय, कारण होणार काय आहे आणि कसं होणार आहे या संदर्भात भविष्यवेत्त्यांनी जे काही महत्त्वाचं सांगितलं आहे ते सर्वात मी आपणासमोर सादर करणार आहे. कारण परिस्थिती अशी आहे की 2029पर्यंत काय होणार. कारण आता तुमचे पेट्रोलचे भाव वाढलेत, आता तुमचे अन्नधान्य, खाण्यापिण्याचे, वस्तूचे, तेलाचे, सगळ्याचे भाव वाढलेत आहे. आणि हे असे वाढत जाणार की विचारता सोय नाही. आणि मग त्यामध्ये साधारणपणे जनतेमध्ये असंतोष होणार म्हणजे लोक कंटाळणार. या सरकारला लोक कंटाळलेले हे आजही दिसत आहे. परंतु काही लोक म्हणतात की EVMमुळे हे लोक निवडून येतात. काही लोक म्हणतात की वेगळ्या पद्धतीचा काय पैसे वाटप केले किंवा काय इतर काही वाटप करून अशा पद्धतीने मतं विकत घेऊन हे लोक निवडून येतात, असंही काही लोकांना वाटतं. परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे. आणि वस्तुस्थिती यामध्ये काही तथ्यांश असेल तर असूही शकतो. परंतु यामध्ये हा जो पण आणि परंतु येतो तो मात्र निश्चितच फार लोकांना विचार करायला लावणार आहे. तर 2029ला आता जे उमेदवार किंवा आमदार येतील त्यामध्ये आत्ताचे जे आमदार आहे यामध्ये एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता फार 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 कमी आहे. आणि आता फक्त नवीन चेहरेच निवडून येणार आहेत. कारण जर तुम्ही बघितलं की वातावरण कसं बदललेलं आहे प्रत्येक पक्षाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गेल्यानंतर आता तो पक्षच बघा, जे मुख्य निवडणुकीचे लोक होते किंवा जे चांगल्या पद्धतीचे लोक होते, शरद पवारच्या नंतर अजित पवार यांनी जो पक्ष स्थापन केला आणि सत्तेत गेला, त्या सत्तेच्या लोभापायी जाणारे जे लोक होते त्यामध्ये छगन भुजबळ आहेत, हसन मुश्रीफ आहेत, सुनील तटकरे आहेत, त्यानंतर आपले पटेल आहेत, असे हे किंवा दिलीप वळसे पाटील आहेत. हे 5 जण तर यांना काहीच स्थान दिलेलं नाही. बघा, फक्त 1 वर्ष झालेलं नाही, अजून 6 महिने झालेले नाही, हे मोहरे असे बाजूला काढले. त्यानंतर हा पक्ष संपूर्णपणे सुनेत्रा पवार यांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांचा जय पवार, पार्थ पवार यांना मोठमोठाल्या राष्ट्रीय पातळीवरील, राज्य पातळीवर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर हे बदल कशा पद्धतीने होतात. कारण या सुनेत्रा वहिनी किंवा सुनेत्राताई पवार या आता कुणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. कारण त्यांनी जे बघितलं आहे, भोगलं आहे, ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे. अजित पवार जाण्यामुळं त्यांचं जे दुःख होतं ते त्यांना व्यक्तही करता आलं नाही. कारण अवघ्या 3 दिवसाच्या मध्येच त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. असं एक दैव दुर्विलास असं म्हणता येईल. म्हणून आता त्यांचा कोणावरही विश्वास आहे अशातला भाग नाही. परंतु एक महत्त्वाची, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या दृष्टिकोनातून मात्र त्या अतिशय म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू, अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून पवारसाहेब देखील, शरदराव पवारचं बात करतो मी, तर शरदराव पवार हे सुद्धा आता अतिशय त्यामध्ये दोघांचंही एकमेकाचं बोलणं चालू आहे. आणि या 2029च्या निवडणुकीचंही बोलणं चालू आहे. म्हणजे या पक्षाला किती जागा द्यायच्या, त्या पक्षाला किती जागा द्यायच्या, आणि दोन्ही मिळून एकत्र जर निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी काँग्रेस
म्हणजे आता शरद पवार राहिलं नाही आणि अजित पवार राहिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किमान 260 जागा मिळून सत्तेत येऊ शकतो असं समीकरण सध्या तयार झालेलं आहे. त्याचं कारण असं, कारण आज मितीला जवळ 56 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. आणि हेच आमदार जर शरद पवार या सत्तेत असते तर त्यांचे 100 आमदार सहज निवडून आले असते. म्हणजे 160च्या आसपास येऊन हे सत्ता मिळू शकतात. कारण शरद पवार आहेत का चाणक्य नीती असलेला माणूस काही दुसरा नाही. कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं हे तत्त्व त्यांना चांगलं माहीत आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची यामध्ये गोष्ट ते की महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 4 वेळा अद्यापपर्यंत कुणीही मुख्यमंत्री राहिलेलं नाही. आणि 4 वेळा मुख्यमंत्री राहिले एवढंच नाही तर त्यांची सत्ता जवळजवळ म्हणजे 7-8 वेळा त्यांच्या हातामध्येच सर्व काही राज्याची सूत्रं ती होती. आणि आता ती परत ही शेवटच्या टप्प्यामध्ये म्हटलं तरी चालेल 2019च्या निवडणुकीमध्ये ही सत्ता परत मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि यामध्ये फक्त तरुणच आमदार 90% येणार आहेत. म्हणजे तो प्रत्येक मतदारसंघामध्ये मग महाराष्ट्रातले जे 288 मतदारसंघ आहे या सर्व मतदारसंघामधून आता नवीन चेहरे निवडण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांना बोलबच्चन लागत नाहीत. त्यांना म्हणजे चांगला चेहरा आणि चांगलं काम करणारा व्यक्ती की जो स्वबळावर निवडून येऊ शकतो अशा पद्धतीची चाचपणी सध्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सुरू आहे. आणि त्यांना आता हे दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात घ्यायचे नाही आहेत. उलट आपल्या पक्षातले जे निवड सत्ताधारी आहेत किंवा सत्तेसाठी पक्षात आलेले आहेत त्यांना मात्र त्यांनी व्यवस्थितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न शरद पवार हेही करणार आहेत. आणि लोकांना आश्चर्य वाटेल की असं काय घडतं आहे, परंतु हे 2029पर्यंत जे घडणार आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं असेल. त्याविषयी कोणी विचारही करू शकत नाही आहे. कारण आता तुम्हाला जर बघितलं असेल की अजित पवार यांच्या अकस्मात जाण्यानंतर जो काय प्रकार घडला आणि ज्यानंतर वातावरण फिरत आहे, ज्यानंतर पक्ष म्हणजे व्यवस्थितरित्या आपले नेते उमेदवार किंवा तरुणांच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून आता तुम्हाला पूर्ण लक्षात आलं असेल की हे दोघे उत्सुक होऊन म्हणजे इच्छुकाच्या दृष्टिकोनातून दोन्ही एक विलिनीकरण नाही म्हणायचं त्याला, ते एकत्रीकरण म्हणायचं. तर हे एकत्रीकरण किंवा पूर्वीचा जो पक्ष आहे तोच पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस आता नवीन वेगळ्या म्हणजे प्रकारे सत्तेत येणार आहे. कारण तुम्ही म्हणाल भाजप मोठा आहे, शिवसेना मोठी आहे किंवा इतर ते सत्ता आहे वगैरे तुम्ही किती म्हणाल काँग्रेस मोठा आहे, परंतु हे मोठे असणे नसणे याचा काही सांगता येत नाही. कारण हे जे निकाल लागतात हे चमत्कारिकपणेच लागतात. आणि हा चमत्कार घडवणारे फक्त भारतामध्ये नव्हेच महाराष्ट्रामध्ये आणि एकमेव नेते आहेत आणि ते म्हणजे शरद पवार. आणि हे शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांचा विलिनीकरण पक्षाचं झाल्यानंतर 2029च्या निवडणुकीमध्ये किमान 260 जागा, 100 जागा तर 100 सहज आहेत सध्या त्यांच्या, पण यानंतर फक्त 50-60 जागा ह्या जास्त मिळू शकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि पूर्ण सत्ता येऊन ह्या सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करायचं आणि त्यानंतर हे आपले जे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं. अशा 2पैकी एक जण कोणी मुख्यमंत्री होऊ शकतं. म्हणजे सुनेत्रा पवार या होऊ शकतात किंवा सुप्रिया सुळे या होऊ शकतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून. आणि राज्यसभेवर जय पवार, त्यानंतर पार्थ पवार, त्यानंतर एक रोहित पवार किंवा एक आपले म्हणजे हे लोकसभेवर जातील आणि राज्यसभेवर शरद पवार आणि म्हणजे दुसरे श्रीनिवास पवार वगैरे असे जे लोक असतील सुप्रिया सुळ्यांच्या जागेवर तर ते जाऊ शकतात. म्हणजे कमीत कमी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बारामतीचे 3-4 खासदार, एक मुख्यमंत्री, 4-5 आमदार वगैरे असे होऊ शकतात. अशा पद्धतीने
सध्या त्यांची पावलं चाललेली आहेत आणि जय पवार यांनासुद्धा एक मोठ्या प्रकारचं मंत्रिपद देण्याचंही त्यामधून म्हणजे ठरवण्यात आलेलं आहे. तर आता हे जे सांगितलेलं, हे ज्योतिषाने जे सांगितलेलं आहे ते आम्ही आपणासमोर सांगितलेलं आहे. यानंतरच्या वेगळ्या प्रकार असेल तोही आम्ही आपणासमोर लगेच सादर करू. आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखाच्या संख्येने लोक बघत असतात. आपण सध्या तर 20-1 लाख आमचे लोक आहेत व्ह्यूवर आणि यानंतर ते सतत वाढतच जातात. तर आमच्या हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.